वाईट शिरोली रस्त्यावर कोळेगावच्या हद्दीत धामणे फाटा परिसरात मालवाहू वाहन आणि लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडी बस यांच्यात समोरासमोर धडक. अपघातात 30हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी. रुग्णालयात प्राथमिक उपचारांनंतर निम्म्याहून अधिक प्रवाशांना डिस्चार्ज. 13 प्रवाशांवर चांडोली शासकीय रुग्णालय, पाईट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू. जखमी संगीता तरडे, बस चालक अजय दौंडकर, विलास लोंढे, भागुबाई तरडे यांच्यासह अन्य जखमींवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू. प्रवाशांची प्रकृती स्थिर. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्तीकडे प्रशासनाचा कानाडोळा. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास अपघातांची भीती. पाईट ते कोळे रस्त्यावर धोक्याची घंटा. राजगुरुनगर येथील स्वर्गीय साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्ञा मुठेची नीटमध्ये दमदार कामगिरी. 409 गुणांसह नोंदविला विक्रम. साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा. नीटमध्ये यश मिळवणारी प्रज्ञा महाविद्यालयाच्या इतिहासातील ठरली पहिली विद्यार्थिनी. कला शाखेत शिकत नीटमध्ये 409 गुण मिळवत प्रज्ञा मुठेचा प्रेरणादायी प्रवास. ग्रामीण भागातील प्रज्ञाचे राष्ट्रीय स्तरावर यश. डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी दिशा. प्रज्ञा ही जुन्नर येथील कोपरे जांभुळशी येथील माजी सरपंच भीमराव मुठे यांची कन्या. टोकावडा कारकुडी मार्गे भीमाशंकरकडे जाणारा रस्ता खचला. 100 फूट दरीत कोसळला रस्त्याचा काही भाग. अतिवृष्टी होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही प्रशासनाकडून कार्यवाही शून्य. नागरिक भाविक प्रवाशांमध्ये संताप. रस्ता तुटूनही वाहतूक सुरू. भीमाशंकरकडे जाणाऱ्या भाविकांच्या जीवाशी खेळ. प्रशासनाचे दुर्लक्ष. रस्ता खचूनही बंद नाही. मोठ्या दुर्घटनेची व्यक्त होते भीती. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची स्थानिकांची मागणी. भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धोका वाढला. तातडीने रस्ता बंद करण्याची मागणी. 100 फूट दरीत कोसळलेला रस्ता. वेळेत उपाययोजना न झाल्यास अनर्थाची शक्यता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्ताने वाकी बुद्रुक येथे वृक्षारोपणाचा पर्यावरणभिमुख उपक्रम. एक वृक्ष एक संकल्प. वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य. ग्रामपंचायतीकडून वृक्ष लागवड. वृक्षारोपणासह गावकऱ्यांनी घेतली संगोपनाची शपथ. पर्यावरण संरक्षणासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते, बाजार समितीचे संचालक विनोद टोपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, सरपंच सोनल टोपे, अभिनाथ शेंडे, मनोज खांडेभराड, दिनेश कड, उपसरपंच रमेश टोपे आदींची उपस्थिती. शस्त्र बाळगण्यास बंदी असताना बेकायदा कोयता बाळगल्याप्रकरणी आळंदी परिसरात एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. शिवदास उर्फ नितीन राजाभाऊ लवटे, वय वर्ष 22, सध्या राहणार बालाजीनगर चाकण, मूळ परभणी, याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने केली अटक. पीसीएमसी चौक ते सरकार दाभाडे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 18 जुलै रोजी सायंकाळी 5:45च्या सुमारास युनिट 3च्या पथकाची कारवाई. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.